कुरुंदवाडमधील कौसर गरवारे या महिलेनं गुरुवारी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे। तिचा पती इजमामनं कुरुंदवाड पोलिसात फिर्याद देताना टीईटी परीक्षेचा अभ्यास न झाल्याच्या तणावातून कौसर यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद दिली होती। कौसर यांच्या माहेरच्या मंडळींनी मात्र याबद्दल संशय व्यक्त करत मृतदेह ताब्यात घ्यायला नकार दिला। पोलिसांनी याबाबत चौकशी करून कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला होता। दरम्यान कौसर यांच्या भावानं सासऱ्याच्या निवडणूक खर्चासाठी कौसर यांनी माहेरहून 10 लाख रुपये आणावेत यासाठी पती इंजमाम, सासरा राज महम्मद, सासू मुमताज आणि जाऊ समीना यांच्याकडून त्यांचा छळ होत होता अशी तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून कुरुंदवाड पोलिसांनी कौसर यांच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करत पती इंजमाम आणि जाऊ समीना यांना अटक केली आहे। दिनांक 20/11/2025 रोजी मध्यरात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास कौसर इंजमाम गरगरे वय वर्ष 28 या महिलेने घरातील हुकला गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यामध्ये तिचं 2 वर्षापूर्वी लग्न झालं होतं आणि तिला तिच्या घरातील सासरचे जे लोक आहेत, नवरा, जाव, सासू सासरे, हे तिला वारंवार कोणत्याही कारणावरून टोचून बोलणे, तिला त्रास देणे, मारहाण करणे असे प्रकार तिच्यासोबत चालू होते। त्यामध्ये तिने 20 तारखेला मध्यरात्री आत्महत्या केली। तसेच व्यवसायाकरता पैशाची मागणी अशा प्रकार तिच्यासोबत झाले होते। त्यावरून तिचा भाऊ अल्ताफ आवटी याने दिनांक 22 रोजी पोलीस स्टेशनला तक्रार दिली। त्यावरून आपल्याकडे 399/25 BNS कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये 2 आरोपी अटक करण्यात आले, जनावर आणि जाऊ आपण अटक केली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। पोलिसांनी इंजमाम आणि समीना यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील या प्रकरणी अधिक तपास करत आहेत।